नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण उपवासाच्या कुरडया बनवलेल्या आहेत आणि बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे। ना तुम्हाला चीक घेण्याची गरज आहे, ना तुम्हाला हटण्याची गरज आहे, ना तुम्हाला शिजवण्याची गरज आहे। बनवायला एकदम सोपे आहे, त्यामुळे तुम्ही झटपट बनवू शकता। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि अगदी कमीत कमी साहित्य फक्त आपण त्या एकाच साहित्यापासून बनवलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। एकदम सोपी पद्धत आहे। अगदी तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदाच करत असाल तरीही तुम्हाला ह्या जमतील। आता आपण रेसिपीला सुरुवात तर करणार आहोतच, पण रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा, कारण प्रत्येक स्त्रीची पद्धत ही बनवण्याची वेगवेगळी असते। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून नवीन काहीतरी शिकायला भेटत असतं, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। कदाचित तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून पण काहीतरी नवीन शिकायला भेटत असेल तर माझा व्हिडिओ पण पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार ते काहीतरी नवीन आहे असं। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण घेतलेला आहे पाव किलो साबुदाणा। तर हा रात्री मी भिजत घातलेला होता आणि भिजत घालताना एक काळजी घ्यायची, तर आपण जेव्हा हा साबुदाणा भिजत घालतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये कडकडीत उकळलेलं पाणी घातलं होतं मी, म्हणजे तो साबुदाणा आहे ना तर एकदम मऊ भिजतो आणि आपल्याला तसंच पाहिजे आहे। साबुदाणा एकदम मऊ भिजलेला, शिजवायचं नाही, फक्त पाणी उकळतं त्याच्यामध्ये भिजायला घालण्यासाठी आपण जेव्हा पाणी घालतो ना तर ते घालायचे। तर आता आपण हा साबुदाणा पुरणाच्या जाळीतून किंवा तुमच्याकडे जर अशी छोटी जाळी असेल तर त्याच्यातून पण तुम्ही काढू शकता, किंवा आपण पीठ चाळतो ना तर त्या चाळणीतून सुद्धा आपण हे साबुदाणा काढू शकतो। तर आता आपण हा मॅश करून पूर्ण खाली तो काढून घेतलेला आहे। आता हाच आपला चीक तयार होणार आहे। आपण ह्याला शिजवणार नाही आहेत, कारण आपण ह्याला भिजवण्यासाठीच गरम पाणी ऑलरेडी घातलेलं असल्यामुळं एकदम सॉफ्ट झालेला आहे तो आणि आपल्याला असाच पाहिजे आहे। तर आता आपण हा सगळा त्या चाळणीतून काढल्यानंतर एका टोपल्यामध्ये काढून घेतलेला आहे। तर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचे, म्हणजे तुमच्या साबुदाण्याची क्वांटिटी केवढी आहे त्यानुसार तुम्ही। आता आपला साबुदाणा हा पाव किलो आहे, त्यामुळे मी फक्त अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, तर तेवढं मीठ पुरेसं झालं। आता आपल्याला याला 5 ते 7 मिनिटांपर्यंत व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं पीठ मळताल ना तेवढं हे पीठ एकदम सॉफ्ट बनतं आणि कुरड्याचा आपला जसा चीक असतो ना गव्हाचा, तर त्याच पद्धतीने हा चीक तयार होतो आणि आपल्याला तोपर्यंत आपल्याला ह्याला मळत राहायचे। आणि तुम्हाला जर थोडंसं हे पीठ जर पातळ वाटतच असेल, कारण कधी कधी साबुदाणा भिजत असताना पाणी थोडंसं कमी जास्त झालं तर हे थोडंसं पातळ वाटतं, पण ते सुरुवातीला पातळ वाटतं, नंतर ते आपण जेव्हा मळत राहतो ना तर तेव्हा ते घट्ट बनतं। त्यामुळे तुम्ही असंच ह्याला मळत राहायचं। आणि जर जास्तच पातळ वाटत असेलच तर अर्धी वाटी तुम्ही साबुदाणा थोडासा गरम करून त्याचं पीठ बनवा आणि नंतर ते पीठ जरी घातलं तरीही चालतं। तर आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आपण जवळपास 7 ते 8 मिनिटांपर्यंत ह्याला मळून घेतलेलं आहे। आता आपलं हे पीठ मळल्यानंतर आता आपण ह्याचे कुरडया बनवून घेणार आहे। आणि जेव्हा हे पीठ चांगलं मळलं जातं ना तर तेव्हा ते हाताला चिटकत नाही, आणि जोपर्यंत मळलेलं नाही तोपर्यंत ते हाताला चिटकतं। तर आता आपण मळल्यानंतर तुम्हाला दाखवते ना, तर आपलं आता मळून झालेलं आहे। तर आता बघा हे हाताला चिटकत नाही। सुरुवातीला किती हाताला चिटकत होतं ना, तर आता हे अजिबात चिटकत नाही। आणि आपण 2 प्लेलिस्ट बनवणार आहे। आता आपण उपवासाचे साठवणीचे पदार्थ आणि दुसऱ्या प्लेलिस्टसाठी नाव काय देऊ तर ते तुम्हीच सुचवा मला। आणि आपण रेग्युलर वर्षभरासाठी जर जे बनवतो ना उपवासाव्यतिरिक्त, समजा आपण गव्हाची कुरडई, ज्वारीच्या पापड्या, तर ते सुद्धा मी प्लेलिस्ट बनवणार आहे, पण दोन्हींची वेगवेगळी बनवणार आहे, उपवासाची वेगळी आणि कुरड्या पापड्यांची वेगळी बनवणार आहे। तर आता आपले हे पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण हे सोऱ्यामध्ये घालणार आहेत। तर एकदम जी छोट्या छिद्रांची जाळी आहे ना तर तीच घातलेली आहे आपण, कारण एकदम नाजूक बनतात ह्या कुरड्या, तुम्ही पाहू शकता। आता आपण हे पीठ ह्या सोऱ्यामध्ये भरलेलं आहे आणि त्याच्या आता आपण कुरड्या पाडून घेत आहेत खाली बघा सोऱ्यानं। तर पाव किलो साबुदाण्यापासून आपल्या जवळपास 30 कुरड्या झालेल्या आहेत। तर तुम्हाला जशी क्वांटिटी घालायची आहे त्यानुसार तुम्ही कुरड्या घालू शकता। बघा किती सुंदर दिसत आहे त्या कुरड्या। बनवायला खरंच एकदम सोपी पद्धत आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये बनणाऱ्या आहेत, काहीच वेळ लागत नाही। फक्त आपण पीठ मिळतो ना 5 ते 7 मिनिटांसाठी, तेवढाच वेळ जातो। आता आपण ह्या 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवलेले आहेत आणि नंतर आपण आता ह्या तळून घेतलेल्या आहेत। एकदम पांढऱ्या शुभ्र बनतात, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहेत। आणि खायला चव म्हणाल तर खूपच अप्रतिम लागते। आवडल्या ना तुम्हाला उपवासाच्या कुरड्या तर नक्की ट्राय करा। आणि आणखीनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा। एवढ्या मेहनतीने व्हिडिओ करावा लागतो आणि तुमचं एक लाईक खूप मोलाचं असतं, तुमची एक कमेंटसुद्धा खूप मोलाची असते। नक्की करणार ना मग आता या उन्हाळ्यामध्ये तुम्ही या उपवासाच्या कुरड्या। तर आपण आता असेच नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहेत उन्हाळ्याचे साठवणीचे पदार्थांचे, तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून पाहत राहा।
जवळपास रोज मी 1 ते 1:30च्या दरम्यान व्हिडिओ अपलोड करत असते आणि त्यावेळेला प्रीमियर पण असतं. तर चला आता आपण ह्या कुरड्या तळलेल्या आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल्या आहेत किती पांढऱ्या शुभ्र आणि एकदम छान फुललेल्या आहेत. चला आता आपण भेटूया आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बघा किती कुरकुरीत झालेल्या आहेत ह्या कुरड्या, त्यामुळे नक्की ट्राय करा.